कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय। अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवण्याचे प्रताप सरनाईकांचे आदेश। राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान राबवलं जाणार। तर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला विरुद्ध विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव। तर भारतीय फलंदाजांवर बॅट टॅम्परिंगचा गंभीर आरोप आणि रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 11 फेब्रुवारी वार बुधवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचं रोहित पवारांनी म्हटल्याची। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेला विमान अपघात हा निव्वळ अपघात नसून तो एक सुनियोजित कटाचा भाग असल्याचा खळबळजनक संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय। या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी VSR कंपनीसह संपूर्ण प्रकरणाची फ्रान्स आणि ब्रिटनमधल्या तज्ज्ञ एजन्सीज मार्फत चौकशी करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी सुमारे 1.25 तास सविस्तर सादरीकरण करत या अपघाताबाबत अनेक तांत्रिक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या। अजितदादा गेल्या काही महिन्यांपासून कमालीचे सावध होते। आपल्या बाबतीत काहीतरी अघटित घडू शकतं अशी धास्ती त्यांच्या वागण्यातून जाणवत होती, असं सांगत रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी अवजड वाहनांवर धडक तपासणीच्या आदेशाची। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरल्या आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश हे प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातामुळे तब्बल 32 तास महामार्ग वाहतुकीसाठी विस्कळीत झाला होता। प्रवाशांचे, विशेषतः महिलांचे, लहान मुलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले। प्राथमिक पाहणीत चालकाच्या बेपर्वाईमुळे वेगानं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटला आणि त्यामुळे अपघात घडल्याचं स्पष्ट झालेलं आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची। राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंतच्या आर्थिक वर्षाच्या कालावधीत हे अभियान राबवण्यात येईल। अभियानात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आरोग्य संपन्न ग्राम म्हणून मानांकन आणि प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे। राज्यातल्या आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा करणं व प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठी संसर्ग व असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण कमी करून त्यांचं निर्मूलन करणं आणि माता व बालकांचं आरोग्यमान उंचावणं या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येणार आहे। पॉडकास्टची चौथी बातमी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्याची। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात त्यांचा पदभार स्वीकारला। तत्पूर्वी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली देखील वाहिली। त्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन अजित पवार यांच्या दालनात जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि मंत्रालयात पदभार स्वीकारला। पॉडकास्टची पाचवी बातमी लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाची। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांविषयी पक्षपाती भूमिका आणि विरोधी पक्षांच्या खासदारांना
जनहिताचे मुद्दे उपस्थित करण्यापासून रोखल्याचा आरोप करत मंगळवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस दाखल केली. या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत 9 मार्चला चर्चा होण्याची शक्यता आहे. तर या नोटीसवरनं भाजपानं विरोधकांवर जोरदार टीका केलेली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी भारतीय फलंदाजांवर बॅट टॅम्परिंगच्या आरोपाची. भारतीय फलंदाजांवर बॅट टॅम्परिंगचे गंभीर आरोप होत आहेत. श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षा यानं हा आरोप केलाय. भानुका राजपक्षा यानं एका मुलाखतीत दावा केलाय की भारतीय खेळाडू हे जास्त पॉवर निर्माण करणाऱ्या बॅट्स वापरतायत. भारतीय खेळाडूंकडे अशा बॅट्स आहेत ज्या आपल्याला मिळणाऱ्या सर्वोत्तम बॅटपेक्षा खूपच चांगल्या दर्जाच्या आहेत. जणू काही त्यावर रबराचा थर लावला गेलाय असं वाटतं. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात. रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची. बॉलिवूडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर आता बॉलिवूडचा स्टार रणवीर सिंहला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आलेला आहे. हा मेसेज व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती. धमकीच्या या मेसेजनंतर मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे.